स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Hello friends, today we are going to learn the remaining part of the lesson number 7, Introduction to Microbiology of Science Part 2. Microorganisms are also used to preparation of the beverages or production of beverages. जे पेय निर्मिती किंवा शीतपेय आपण बघतो त्या शीतपेयांमध्ये सुद्धा या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो. Fruit Caffeia arabica microbes is used. Lactobacillus brevis role of the microbes in preparation of beverage, separating seeds from fruit, and the beverage is coffee. As like coca, then wine and cider are also prepared by the using of the microbes or different microbes. या ठिकाणी आपल्याला शीतपेयांमध्ये वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा वापर करून वेगवेगळी पेय तयार केली जातात. त्यात कॉफी, कोका, वाईन, सिडार यासारख्या पेयांचा समावेश होतो. ही पेय तयार करताना वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल वाईन किंवा सिडार तयार करताना सिडार म्हणजेच ॲपलपासून तयार केलं जातं. यात सायक्रोमायसिस सेरेविसे या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि त्याच्यात फर्मंटेशन करून त्यापासून वाईन आणि सिडार तयार केलं जातं. नेक्स्ट टॉपिक दॅट इज द ऑर्गॅनिक ॲसिड यूज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रॉडक्ट्स अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम ऑर मायक्रोबियल एन्झाईम्स. सूक्ष्मजैविक विकारांचा वापर हा कमर्शियल यूज किंवा उद्योगधंद्यांमध्ये कशा पद्धतीने केला जातो ते आपल्याला पाहायचे. Instead of chemical catalyst, microbial enzymes are used in chemical industries. रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरकांच्या ऐवजी या सूक्ष्मजैविक विकारांचा वापर केला जातो. Because of these enzymes are active at low temperature, pH and pressure, due to which energy is saved and erosion-proof instruments are also not necessary. या सूक्ष्मजैविक विकरांचा वापर केल्यामुळे फायदा काय होतो तर ही विकरं जी असतात सूक्ष्मजीवापासून किंवा सूक्ष्मजैविक ती विकरं लो टेम्परेचर कमी तापमानाला कमी pHला आणि कमी दाबाला सुद्धा ते ॲक्टिव्ह असतात किंवा क्रियाशील असतात. त्याचप्रमाणे ऊर्जा बचत होते आणि महागडे जे इन्स्ट्रुमेंट आहेत इरोजन प्रूफ किंवा गंजरोधक शरणरोधक त्या उपकरणांची गरज भासत नाही. अँड देअरफोर एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस, हेन्स unnecessary byproducts are not formed, due to which expenses on purification are minimized. आणि विकर विशिष्ट क्रियाच घडवून आणतात त्याच्यामुळे अनावश्यक उत्पादिते तयार होत नाही आणि शुद्धीकरणाचा खर्च सुद्धा त्यामुळे टाळला जातो. की सूक्ष्मजैविक विकारांचा वापर का केला जातो याचं शास्त्रीय कारण किंवा गिव्ह रिझन्समध्ये आपल्याला विचारलं जातं. तर त्याचं एक्झाम्पल दीज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, pH अँड प्रेशर अँड ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. In case of microbial enzymatic reaction, elimination, decomposition of the waste material is also avoided and enzymes can be reused. ही एन्झाईम्स पुन्हा रियूज्ड होतात आणि यांच्या अभिक्रियेमध्ये तयार झालेले टाकाऊ पदार्थांचं उत्सर्जन किंवा विघटन होत नाही आणि ते पुन्हा आपल्याला वापरासाठी उपयुक्त होतात. याच्यामध्ये जे काही एन्झाईम्स आहेत ते ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलिजेस, लायझेस, आयसोमरेज, लिगॅसेस
etc. Process of dirt or muck removal occurs at low temperature to do the mixing of enzymes with detergents. डिटर्जंट्समध्ये विक्रम मिसळली तरी सुद्धा कमी तापमानाला सुद्धा मळ काढण्याची प्रक्रिया घडून येते. त्याचप्रमाणे मक्यामध्ये जे स्टार्च असतं त्याच्यामध्ये बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिस जे जीवाणू असतात त्यांची अभिक्रिया घडवून आणून आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप म्हणजे सरबत जे तयार केलं जातं त्या सरबतामध्ये जे सिरप वापरलं जातं ते तयार केलं जातं. त्यानंतर चीज, प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्स्टाईल, लेदर, पेपर एक्सेट्रा मध्ये ह्या सूक्ष्म जैविक विकरांचा वापर केला जातो. आता या चार्टमध्ये आपल्याला सोर्सेस दिसतात, कोणतं मायक्रोब्स वापरलं जातं ते, त्यापासून कोणतं ॲसिड आणि त्याचा उपयोग काय केला जातो. आता शुगर अँड बीट मोलॅसेस, अमोनिया, सॉल्ट हे स्रोत आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव कुठले असतात? ब्रेव्हिबॅक्टेरियम अँड कोरिनेबॅक्टेरियम. त्याच्यापासून एल ग्लुटॅमिक आम्ल तयार होतं आणि अजिनोमोटो तयार करण्यासाठी या मायक्रोबचा वापर केला जातो. त्यानंतर शुगर मोलॅसेसमध्ये ॲस्परजिलस नायजेक त्या ठिकाणी मिक्स केलं की त्याच्यापासून सायट्रिक ॲसिड तयार होतं. ड्रिंक्स, टॉफी, चॉकलेट याच्या प्रोडक्शनमध्ये उपयोगात येतं. त्यानंतर विविध आपल्याला तक्त्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर व्हॉट इज झॅन्थॅनम गम? दिस झॅन्थॅनम गम दॅट इम्पार्ट्स थिकनेस टू युअर फेवराईट आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट, मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंक, इन्स्टंट सूप एक्सेट्रा. हे जे झॅन्थॅन्डिंग जो आहे तो झॅन्थॅन्डिंग प्रामुख्याने घट्टपणा किंवा दाटपणा पदार्थाला येण्यासाठी वापरला जातो. मग तो आपले जे शेक, मिल्कशेक, चॉकलेटची पेय, इन्स्टंट सूप जे बाजारात आपल्याला रेडी स्वरूपात तयार मिळतात की ते ताबडतोब तयार होणारे, त्याच्यामध्ये घट्टपणा किंवा दाटपणा आणण्यासाठी या झॅन्थॅन्डिंगचा वापर केला जातो. दिस झॅन्थॅन्डिंग gum is obtained by fermentation of starch and molasses with the help of Xanthomonas species. Xanthomonas species कडून किंवा ॲस्परजिलस नायगर या मायक्रोब्स पासून हा स्टार्च आणि मळी च्यामध्ये या मायक्रोबचा वापर करून तिथून हे झॅन्थॅन्डिंग तयार केला जातो. It is used for production of pigments, fertilizers, weedicides, textile pigments, toothpaste, high quality paper. या झॅन्थॅन्डिंगचा उपयोग रंग तयार करण्यासाठी, खतं तयार करण्यासाठी, तणनाशक, त्यानंतर वस्त्रांचे रंग, कापड कारखान्यात टूथपेस्ट तयार करण्यासाठी आणि उच्च क्वालिटीचा कागद तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेस. काही मायक्रोबियल प्रोसेसच्या सहाय्याने काही पदार्थ तयार केले जातात. त्या सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ आणि त्यांचे कार्य आपल्याला या चार्टमध्ये दिलेले आहे की सायट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड कशासाठी तयार केलं जातं तर पदार्थाला आम्लता देण्यासाठी किंवा टू इम्पार्ट ॲसिडिटी. ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन प्रोटीन बिल्डिंगसाठी किंवा प्रथिनांच्या बांधणीसाठी. नायसिन, नॅटामायसिन हे मायक्रोबियल रेजिस्टर म्हणून वापरलं जातं. ॲस्कॉर्बिक ॲसिड अँटीऑक्सिडंट किंवा व्हिटॅमिन म्हणून वापरलं जातं. बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन, ल्युटीन हे इडिबल कलर्स किंवा खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी. पॉलिसॅकॅराइड, ग्लायकोलिपिड्स हे इमल्सिफायर म्हणून. झायलिटॉल आणि ॲस्पॅरटेन हे गोडी देण्यासाठी म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर किंवा कृत्रिम गोडी, त्याच्यामध्ये लो कॅलरी किंवा कमी उष्मांक असतो. हे युजफुल फॉर डायबेटिक पेशंटसाठी किंवा मधुमेही रुग्णांसाठी हे उपयुक्त असतं. टॉपिक अँटीबायोटिक.
Many diseases of human and other animals have been controlled due to antibiotic obtained from different types of bacteria and fungi. Antibiotics like penicillin, cephalosporin, monobactam, bactracin, erythromycin, gentamicin, neomycin, streptomycin, tetracycline, vancomycin, etc. These are the different antibiotics, and these antibiotics are used against various strains of gram positive and gram negative bacteria. हे सगळे जे अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविक आहेत, ही प्रतिजैविक ग्रॅम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जीवाणूंविरुद्ध वापरली जातात. अनेक रोगांना आटोक्यात आणण्यासाठी या प्रतिजैविकांचा वापर केला जातो आणि ही प्रतिजैविक तयार करण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो. पेनिसिलिन हे फंगीपासून तयार झालेलं अँटीबायोटिक आहे. रेफॅमायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस, क्षय किंवा ज्याला आपण टीबी म्हणतो, त्याच्यामध्ये रिफॅमायसिन या प्रतिजैविकाचा किंवा अँटीबायोटिकचा वापर केला जातो. देन नेक्स्ट यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स in preparation or production of the fuel. Gaseous fuel methane can be obtained by microbial anaerobic decomposition of urban agriculture and industrial waste. की आपल्याला माहिती आहे नागरी शेतकी आणि औद्योगिक कचऱ्यामधून सूक्ष्म जैविक विनॉक्सी अपघटन करून मिथेन वायू तयार केला जातो. तो मिथेन वायू आपण घरगुती इंधन म्हणून सुद्धा त्याचा वापर करतो. Ethanol, an alcohol, is a clean fuel obtained during fermentation of molasses by yeast Saccharomyces. आणि किण्वनाच्या सॅक्रोमायसिस किण्व किंवा कवक जे असतं त्याच्या सहाय्याने या मळीचं किण्वन करून त्याच्यापासून इथेनॉल हे स्वच्छ धूररहित इंधन मिळवलं जातं. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी फ्युएल ऑफ फ्युचर, की फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये हायड्रोजन वायू सुद्धा इंधन मानलं जातं. पाण्याचं जैविक प्रकाश अपघटन करून हायड्रोजन वायू तयार केला जातो. सिमिलर टू फ्युएल्स, व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्यूस थ्रू मायक्रोबियल प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, व्हेरियस अल्कोहोल, ॲसिटोन, ऑर्गॅनिक ॲसिड, फॅटी ॲसिड, पॉलिसॅकेराइड्स are used as raw material in chemical industries. वेगवेगळ्या रॉ मटेरियलचा किंवा कच्चा मालाचा उपयोग करून बरेच पदार्थ तयार केले जातात आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि खाद्यपदार्थाच्या उत्पादनामध्ये वरील काही पदार्थांचा कच्चा माल म्हणून उपयोग केला जातो, की अल्कोहोल आहे, ॲसिटोन आहे, यासारख्या पदार्थांचा. Then next is biofuel production. In biofuel production, biofuel is important among the renewable sources of good energy. These fuel are available in solid, coal, then dung, crop residue, की जे बायोफ्युएल किंवा जैविक इंधन जे आहे, जैव इंधन हे प्रामुख्याने दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष, द्रवरूपमध्ये व्हेजिटेबल ऑइल्स किंवा अल्कोहोलमध्ये आणि वायुरूपमध्ये गोबर गॅस किंवा कोल गॅसमध्ये मिळतं किंवा उपलब्ध होतं. दीज फ्युएल्स आर इझिली अवेलेबल अँड प्लेंटी ऑफ क्वांटिटी, आणि हे फ्युएल आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मिळू शकतं, सहज अवेलेबल होतं मोठ्या प्रमाणात. दीज आर रिलायबल फ्युएल्स ऑफ द फ्युचर, आणि हे जैव इंधन जे आहे म्हणजे ज्याला आपण बायोगॅस वगैरे म्हणतो, हे आपल्याला भविष्यात खूप उपयुक्त किंवा भरवशाची इंधनं म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो. मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल, सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण. सॉलिड वेस्ट, सिवेज अँड व्हेरियस पोल्युटंट्स आर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज द पोल्युशन. विविध प्रदूषक वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत जात आहेत.
ever increasing diseases and degradation of environment are also worldwide problem. Especially cities in densely populated countries like India are affected with these problems. Life of future generations will be difficult if those problems are not solved at the right time and to right extent. समस्यांचं योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात निराकरण जर झालं नाही तर सर्व सजीवांच्या पुढच्या पिढ्यांचं जीवन हे समस्याग्रस्त किंवा अवघड त्या ठिकाणी होऊन जाईल. आणि म्हणून या डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू डिफरंट प्रोसेसेस लाईक बायोगॅस प्लांट अँड कंपोस्ट प्रोडक्शन. आणि हे बायोगॅस किंवा कंपोस्ट निर्मिती याद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते. त्यातलंच एक जे आहे ते म्हणजे मॉडर्न लँडफिल साईट. इन नाउअडेज डिग्रेडेबल वेस्ट बीइंग accumulate in urban areas is used for this purpose. Large pits are dug in the open space far away from their residential area, and those pits are lined with the plastic sheet as a precaution against pollution of soil due to leaching of toxics and harmful material. इथे मोठ्या रिकाम्या जागेत किंवा शहरापासून लांब की जिथे कुणीही राहणारे किंवा नागरी वसाहत नसेल अशा ठिकाणी मोठाली खड्डे केले जातात आणि या खड्ड्यांमध्ये प्लॅस्टिकचे कागद टाकले जातात. प्लॅस्टिकचे कागद का? ॲज अ प्रिकॉशन अगेन्स्ट द पोल्युशन ऑफ सॉईल, की त्या प्लॅस्टिकच्या कागदा न टाकले तर सॉईल पोल्युशन होईल आणि त्याचबरोबर तेथे मातीमध्ये टॉक्झिक आणि हार्मफुल मटेरियल मिक्स होईल. मग या प्लॅस्टिकच्या पेपरमुळे तिथे कुठल्याही प्रकारचे हार्मफुल घटकांची किंवा टॉक्झिक जे मटेरियल असतं त्यांची कोणतीही गळती मातीमध्ये होत नाही. कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प इन द पीट, आणि जे आपलं दाबून कचरा जो असतो तो दाबून या खड्ड्यामध्ये टाकला जातो. It is covered with the layer of soil, sawdust, leafy waste and specific biochemicals. आणि या कचऱ्यावरती माती, लाकडाचा भुसा, हिरवा पालापाचोळा किंवा काही विशिष्ट जैव रसायनांचा थर पसरला जातो. अगेन मिक्स द बायोरिॲक्टर इन इट, आणि बायोरिॲक्टर काही मिसळले जातात. कम्प्लिटली फिल द पीट इज सील्ड विथ द सॉइल स्लरी, आणि खड्डा पूर्ण भरल्यानंतर मातीच्या सहाय्याने तो बंद केला जातो किंवा लिंपला जातो. बेस्ट क्वालिटी कंपोस्ट इज फॉर्म आफ्टर फ्यू डेज, आणि नंतर या खड्ड्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रतीचं कंपोस्ट खत मिळतं. सच लँडफिलिंग साईट कॅन बी रिफ्यूज आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट, आणि खत काढल्यानंतर हे रिकामं झालेलं जे भूमिभरण स्थळ असतं किंवा लँडफिल साईट असते ती आपल्याला पुन्हा वापरासाठी उपयोगात येते. सिवेज मॅनेजमेंट, सांडपाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं. इन विलेजेस डोमेस्टिक सिवेज इज डिस्पोज ऑफ आयदर नियर बाय सॉईल ऑर बायोगॅस प्लांट. जे खेड्यांमध्ये बायोगॅस प्लांट असतात किंवा जमीन असते तिथे डोमेस्टिक सिवेज किंवा सांडपाणी, घरातलं सांडपाणी सोडले जाते. परंतु मोठ्या शहरामध्ये जमा होणारं सांडपाणी हे प्रक्रिया केंद्रामध्ये नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया करावे लागतात. आणि म्हणून हे जे वेस्ट वॉटर असतं किंवा सांडपाणी कोणत्याही संयुगाचं विघटन करणारं, त्याचप्रमाणे कॉलरा, डायरिया, टायफॉइड यासारखे जीवाणू जे असतात त्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यात मिसळले जातात. आणि या पाण्याचं कार्बनी विघटन करून मिथेन, CO2 मुक्त करतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू जे असतात, बॅक्टेरिया, हे या सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचं विघटन करतात. देन नेक्स्ट टॉपिक, क्लीन एन्व्हायरमेंट और क्लीन टेक्नॉलॉजी. Human being has made a very fast progress in technology
environment pollution is also increased with the same speed. Microbes have natural ability to decomposing the man-made chemicals. Hydrocarbons and other chemical are transferred with the help of ability. या मायक्रोब जे असतात किंवा सूक्ष्मजीव, या सूक्ष्मजीवांमध्ये मॅनमेड केमिकल जे असतात ते मॅनमेड केमिकल नष्ट करण्याची ॲबिलिटी किंवा क्षमता नैसर्गिकरित्याच असते. या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स आणि इतर रसायनांचं रूपांतरण केलं जातं. आता क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये प्रामुख्याने when the spilling of petroleum oil occurs in ocean due to various reasons, the oil may prove fatal and toxic to aquatic organisms. It is not easy to remove the oil layer from the surface of the water by mechanical method. Then the bacteria like Pseudomonas species and Alcanohorax borcumensis have the ability to destroy the pyridines and other chemicals. Hence, the bacteria are used to clear the oil spills. These are called as the hydrocarbonoclastic bacteria. HCB decompose the hydrocarbons and bring about the reaction of carbon with oxygen, CO2 and water is formed in the process. की जे बऱ्याच वेळा काही अपघाताने किंवा काही कारणास्तव तेलगळती ज्यावेळेस समुद्रामध्ये घडून येते त्यावेळेला तिथलं जे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असते त्या इकोसिस्टीमला हानी पोहोचते आणि सहज त्या ठिकाणी तो ऑइल लेयर रिमूव्ह केला जात नाही आणि अशा वेळेस स्युडोमोनास स्पेसिसच्या जे काही बॅक्टेरिया आहे किंवा अल्कॅनोहोरॅक्स बॉर्क्युमेन्सिस या सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने तो ऑइल स्पिल किंवा तेलाचा थर क्लिअर केला जातो, स्वच्छ केला जातो आणि ते हायड्रोकार्बन्स डिकम्पोज करतात. त्या बॅक्टेरियांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया किंवा HCB असं म्हणतात. प्लॅस्टिक बॉटल्स आर फॉर्म फ्रॉम द केमिकल सबस्टन्स PET, पॉलिथिलीन टेट्राथेलेट पॉलिस्टर या रसायनापासून प्लॅस्टिक बॉटल्स तयार केल्या जातात. मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ प्लास्टिक नाउअडे. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट द स्पेसीज लाईक व्हायब्रिओ, आयडोनेला, देन सॅकॅन्सिस can be decompose the PET. Similar, the species of fungi like Actinomycetes, Streptomyces, Nocardia, Actinoplanes have ability the decomposing rubber from the garbage. म्हणजे प्लॅस्टिक आणि रबर यांचं सुद्धा विघटन केलं सूक्ष्मजीवांमार्फत केलं जातं. PET किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल ज्या असतात त्या आयडोनेला, सॅकेन्सिस, विब्रिओ प्रजातीचे सूक्ष्मजीव करतात, तर रबराचं विघटन हे ॲक्टिनोमायसेटिस, स्ट्रेप्टोमायसिस, नॉकॉर्डिया, ॲक्टिनोप्लेन्स यासारखे सूक्ष्मजीव किंवा कवकं घडवून आणतात. नेक्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स, जिओबॅक्टर. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन अँड मटेरियल कमिंग आउट माइन्स. द इरोजन ऑफ मेटल प्रेझेंट इन द स्टॅच्यूज, ब्रिजेस अँड बिल्डिंग्स ऑकर्स ड्यू टू इट. Sulfuric acid is a source of energy for some the species like bacteria, Acidophilium species and Acidobacillus ferrugine. The bacteria can control by the soil pollution occurring due to rain. खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ आणि आम्लपर्जन्य यातलं जे सल्फ्युरिक ॲसिड असतं त्यामध्ये पुतळे, पूल, इमारतींचे मधील धातू यांचं क्षरण होतं आणि त्यासाठी ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्झिडन्स आणि ॲसिडोफिलियम प्रजाती या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक ॲसिडचा किंवा सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जा स्रोत आहे आणि त्यामुळे आपल्याला भूप्रदूषण या जीवाणूंमुळे आटोक्यात आणता येतं किंवा कंट्रोल करता येतं. वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ युरेनियम आर प्रेझेंट इन द वेस्ट
produced during the electroplating and influent released in the environment from the atomic energy plant. Geobacter converts these salts of uranium into insoluble salts and thereby prevent those salts from mixing with groundwater sources. की जे अणुऊर्जा प्रकल्पातून जे काही विद्युत विलेपन प्रक्रियेचे टाकाऊ पदार्थ बाहेर सोडले जातात त्या पदार्थांचं जिओबॅक्टर हे जीवाणू युरेनियम क्षारामध्ये अविद्राव्य क्षारामध्ये रूपांतर करतात आणि ते जमिनीच्या किंवा जमिनीमध्ये जो पाणीसाठा असतो त्यातून मिसळण्यास प्रतिबंध करतात किंवा प्रतिबंध रोखतात. त्यानंतर लास्ट याच्यातला टॉपिक आहे मायक्रोब्स अँड फार्मिंग. शेतीमध्ये या मायक्रोबचा किंवा सूक्ष्मजीवांचा कसा पद्धतीने वापर केला जातो. सम मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट आर प्रोड्यूस्ड बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त संरोप बनवले जातात. These inoculants are spread on seeds before sowing and some of the inoculants are released into plant. Microbes in the inoculants help in the plant growth by supplying nutrients. They improve the quality of the vegetarian food. Solution containing azotobacter and artificial nitrogenous is used in organic component. काही सूक्ष्मजीव बी पेरण्या अगोदर त्या बीला चोळले जातात किंवा लावले जातात आणि ते सूक्ष्मजीव त्या वनस्पतीच्या योग्य वाढीस किंवा पोषक द्रव्य पुरवठा करण्यास उपयुक्त ठरतात. आपल्याला माहिती आहे एक उदाहरण ॲझॅटोबॅक्टर हे जीवाणू वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य असतात किंवा नायट्रोजनचा पुरवठा करतात. रासायनिक खतांमुळे होणारं भूप्रदूषण या सूक्ष्मजीवांमुळे थांबवलं जातं. कीडनाशक किंवा कीटकनाशक यामधून फ्लुरासिटामाइडसारखी रासायनिक द्रव्य मातीत मिसळतात. मात्र ही इतर वनस्पती व गुरांसाठी घातक असतात. मानवी त्वचेसाठी सुद्धा घातक असतात आणि म्हणून मातीतील कीटकनाशकं सुद्धा आपल्याला सूक्ष्मजीवांमार्फत नष्ट करता येतात. Plastic being used for storing the garbage is biodegradable polylactic acid. Such material should be used as per need only and environment should be saved. प्लास्टिक म्हणजे पॉलिलॅक्टिक ॲसिड असतं आणि कचरा भरण्यासाठी आपण या पिशव्यांचा वापर करतो. तर यांचा वापर हा आवश्यकतेनुसारच करावा म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण होतं. त्यानंतर लास्ट टॉपिक बायोइन्सेक्टिसाइड्स. बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स विच कॅन डिस्ट्रॉय द पेस्ट अँड पॅथोजन्स कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इंटू प्लांट्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. Being toxic to insect, they do not consume the plants. Similarly, the bacteria, some species of fungi and viruses are used the pesticides. Spinosad, a byproduct of fermentation, is a biopesticide. जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्झिन जैव तंत्रज्ञानाने थेट वनस्पतींमध्ये अंतर्भूत केली जातात किंवा दिली जातात. कीटकांसाठी हे विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाही आणि जीवाणूंप्रमाणेच कवक आणि विषाणूंचा वापर करून सुद्धा जैव कीटकनाशकं तयार केली जाते. त्याचं उदाहरण स्पायनोसॅड हे एक जैव कीटकनाशक आहे. या पद्धतीने आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. तुम्ही गृहपाठ पाठवल्यानंतर वहीत गृहपाठ सोडवणे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.